जय महाराष्ट्र। शेतकऱ्याचं दुःखी होण्याचे मूळ कारण म्हणजे तो या शेती माऊलीकडून भरपूर अपेक्षा ठेवतो। तो या शेतामधून भरपूर उत्पन्न व्हायला पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते। माझ्या शेतामध्ये धान्याच्या, मिरचीच्या, या साऱ्या गोष्टीच्या जास्तीत जास्त प्रमाणात पोती व्हायला हव्यात अशी त्याची अपेक्षा असते। म्हणून हा दुःखी होतो, कारण तेवढं उत्पन्न तिच्या पोटामधून, त्या धरणी मातेमधून निघत नाही आणि त्याला पाहिजे तसा नफा मिळत नाही। म्हणून हा शेतकरी दुःखी होतो। म्हणून का थोडंफार उत्पन्न कमी निघाला म्हणून दुःखी नाही होऊन जायचं। आपली जी ही परंपरागत शेती आहे ना, ही करतच राहायची, त्यातूनच आपला परिपंच चालवायचा, आपला संसार करायचा। पण ही शेती नाही सोडायची बरं का। हिनं आपल्याला लहानाच्या मोठा केला आहे, हिला कसा म्हणून सोडायचा नाही। आपल्याला हिच्यातच राहायचं आहे आणि हिलाच धरून चालायचं आहे। समजलं का? धन्यवाद। जय जवान, जय किसान।